नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जसं की टेलिग्राम सेशनवर डिस्कस केलं की IBPS POची ऑलिबोर्डची लाईव्ह मॉक चालू आहे. तर मला टेस्ट देण्यासाठी थोडा लेट झालं. तर IBPS POची लाईव्ह मॉक आज अटेम्प्ट करू आणि उद्या आपण रँडम मॉक पण देऊ, काय ताण नाही, कारण की कंटिन्यू टेस्ट चालू राहतील आता उद्यापासून, आजपासून. ओके, स्टार्ट. बोर्डवर न देण्याचं कारण हेच आहे की स्टुडिओ सध्या आपला सेटअप नाही. ओके, लाईव्ह मग लगेच चालू करू, कारण की जास्त टाईम नाही घेत. फक्त याच्यात पाहायचं की बुवा तुम्ही टेस्ट द्या, बाकी नंतर ॲप्रोच गिप्रोच काही जर असेल तर तुम्हाला चांगला वाटला तर हे करून घ्या नुसतं मस्तपैकी. ओके, चालेल. एक सेकंद. ही टेस्ट चालू करायच्या आधी फक्त 1-2 पझलवर प्रॅक्टिस केली किंवा थोडा स्पीड येण्यासाठी. तुम्ही पण असंच करत चला पूर्व. पहिले प्रॅक्टिस करा 1-2 पझलवर आणि त्याच्यानंतर चालू करा. वाचण्यात घाई गडबड करायची नाही. मेन पॉईंट वाचायचे ते वाचा, काही प्रॉब्लेम नाही. पण असं डायरेक्ट सगळं स्किप करत चाललं असं काही करू नका. शांततेत टेस्ट द्या मस्तपैकी. ओके, आणि जर तुम्ही टेस्ट नसेल दिली तर पहिली टेस्ट द्या, त्याच्यानंतर टेस्टचं ॲनालिसिस पहा. ओके, चला. पहिले रिजनिंग आहे. तर रिजनिंग 35 मार्क्स आहे ना, 35 नाही 40 मार्क्सचं आहे. 35 क्वेश्चन्स म्हणजे 1.14 असं काहीतरी मार्क्स असतील बहुतेक. फुल स्क्रीन हो तुम्हाला दिसत असेल, एकदा मी दिसत असेल तर एकदा थोडा झूम करतो जेणेकरून तुम्हाला व्हिजिबिलिटी चांगली दिसली पाहिजे. ओके, इकडं पण क्लिअर आहे का? ओके, क्लिअर आहे. चला. काय आहे बा, हे पॅरलल रो आहे आणि त्याच्यासोबत काहीतरी अरे यार स्क्रीन आहे, स्प्रिंट नाही चालत. ओके, मार्केज रिव्ह सोपं आहे. सगळ्यात पहिले हेच घेतो, पण मी सध्या सुरुवातीलाच मी रिस्क घेत नाही. आटवलं तर काय करा. सर्टन ग्रुप ऑड वन आउट. बरं, 6%. ओके, हे पण पझल मी घेईल. पहिलं तर स्किपच करेल मग मी. मिसलेनियस 8 पर्सन्स फॅमिली, ब्लड रिलेशन नक्की घेईल. चला, ह्यो टप्प्यातला दिसते, लगेच सुरुवात करतो. ओके, सम पॉइंट्स आर flat is hook, no hook is block book, all book is heel. Okay, heel आहे. ओके, no heel is hook, चुकला. some heel is flat, चुकला. some hook is plant, चुकला. some ring is crack, some crack is bill, all bill is mid, all mid is fig. ओके, some fig is mid, some fig is mid, बरोबर. all males is bill, all males is bill. नाही, all bill are fig, बरोबर. सोपं दिसते. सी इज टॉलर दॅन ओनली 2%. पण किती आहेत टोटल? 6 आहेत. बरं, 1 2 3 1 2 3. आर इज इमिडिएट टॉलर दॅन ई. टी शॉर्टर दॅन ई. बरं, यस आणि टी शॉर्टेस्ट नाही. यस नॉट 1. ॲटलिस्ट 3% टॉलर दॅन यस. ओके, टी शॉर्टर दॅन ई, ॲटलिस्ट 3% टॉलर दॅन यस. ओके, इथं यस आलं तर इथं टी आर ई उडलेलं आहे, कोण आहे ते माहीत नाही. सेकंड शॉर्टेस्ट यस. हाऊ मेनी टॉलर दॅन ई? 1. डी इमिडिएट शॉर्टर दॅन डी. हो का, रिकामा कोणीच नाही. डी इज इमिडिएटली शॉर्टर दॅन यस. ओके, काय गडबडते. पी पासून टी पर्यंत जायचं आहे. पी पासून आर, बरोबर. पी पासून यस, पी पासून क्यू, क्यू पासून यस, बोथ फॉलो. पी पासून क्यू, पी पासून ओ, ओ पासून यम, यम पासून क्यू, बरोबर. एन पासून पी, एन पासून
ओ पासून नाही, ओनली फर्स्ट. डी पासून सी चुकला, ई पासून डी, ई पासून ए, ए पासून बी, बी पासून डी, बरोबर 20 सेकंड. सर्टन नंबर नक्की घेईल. पुढचा क्वेश्चन मला पहिले पाहू द्या कोणकोणते तर. ओके, आलो का पहिला विचार. मला हे सोपं वाटलं थोडं जास्त, कारण की छोटे येणार आहे ते. बरं, 75, 89, 81, 87, 88, 91, 94. अरे यार शेट, 75, 89, 81, 87, 88, 91, 94, 96. हे जर रेकॉर्ड नसतं करायचं तर मग लिहायचं काम नसतं. ओके, मला एकदा डाटा काढायचं काम आहे का. 118 ना, 118. ओके, कारण की 2018 आहे तर 118 लिहिलं मी. डिफरन्स दिला आहे. ओके, लिप इयर डिफरन्स दिला आहे, काय काढायची गरज नाही. सी 6 इयर इन ओल्डर टू एफ. सी 6 इयर म्हणजे 6. सी 6 इयर ओल्डर टू 85 नाही 87. सी 6 इयर ओल्डर टू एफ 87 नाही. सी 6 नाही 8, 94 एफ इथे येते. बरं घ्या लाईन मला आता काय पडते. कोणतं होतं एफ सी. ओके, तिघं जण एफ जी 1 2 3 जी 1 2 3 जी 1 2 3 जी. एफ इज हे चुकलं. डी लीप इयरमध्ये, डी लीप इयरला आहे नाही जात नाही जात नाही जात, याच्यात जाते नाही जात तर डी इकून आणि डी इकून इथं डी किंवा इथं डी येऊ शकते. बरं, 2% डी आणि बी. डी ओल्डर आहे, डी इथंच येणार, बी इथंच येणार, हे चुकलं. याची 4 इयर एल्डर टू ई, याची 4 इयर एल्डर टू ई नाही 87 हो. याची 4 इयर एल्डर टू ई उरलेला आहे किती लिहून टाकतो. इन विच ए बॉर्न 79. विच ऑफ द फॉलोइंग यंगेस्ट बी. एल्डर टू एच ती कसं नाही तर 94मध्ये जी सोपं होता राव, लय सोपं वाटायला लागलं. एच आणि डीमध्ये कोणीच नाही ना. 4 5 1 हे नंतर करतो आता. नाही, ब्लड रिलेशन सोपं वाटलं होतं मला. ओके, ब्लड रिलेशन 8% येतं, 3 जण फिमेल येतात. 8% 3 फिमेल येतं. एव्हरी 1% आयदर म्हणजे पॅरेंट रिकामे नाही तर. ओके, सिंगल आहे. डी सिस्टर ऑफ आर, डी सिस्टर ऑफ आर. आर इज वाईफ ऑफ पी, डी सिस्टर ऑफ आर. क्यू आणि सी सिब्लिंग्स, क्यू अँड सी सिब्लिंग्स. एस इज फादर ऑफ आर, एस इज फादर ऑफ आर. ए इज अंकल ऑफ क्यू, ए इज अंकल ऑफ क्यू, ए इज अंकल ऑफ क्यू. क्यू इज नेफ्यू ऑफ डी, क्यू इज नेफ्यू ऑफ डी. डायरेक्ट चिपकवता येत नाही मला. डीला ब्रदर नाही, एक वाचला असतं तर काय फरक पडला असतं रे. इथं सी. ओके, इज अंकल ऑफ, इकडून पण येऊ शकते इकडून पण येऊ शकते. कसं करावं, एक मिनटं. हां, 3 फिमेल होत्या ना, 1 2 3. हां, अरे 3 फिमेल होत्या पण तरी पण एचा गेम झाला ना. डी सिस्टर ऑफ पी, क्यू अँड सी इज अंकल ऑफ क्यू. काय ते एव्हरी वन आयदर. डी सिस्टर ऑफ आर, आर इज वाईफ ऑफ क्यू अँड सी सिब्लिंग्स, क्यू अँड सी सिब्लिंग्स. एस इज फादर ऑफ आर घेतलं आहे. ए इज अंकल ऑफ क्यू, क्यू इज नेफ्यू ऑफ डी. डीला कोणता भाऊ नाही, अबे ए इथं येते ना. ओके, हाऊ मेनी मॅरिड कपल, एक. फादर ऑफ क्यू, क्यूचा फादर पी, पी ओ यसचा कोण लागते सन इन लॉ. 4 5 अलाइक,
RSPAQ, RSPAQR झालं हे. ओके, 17 क्वेश्चन झाले. चांगला स्पीड आहे, काही तर नाही. पुढचा क्वेश्चन किती राहिले? 12 राहिले ना. चल बरं, ह्यो डबल व्हेरिएबलपेक्षा ह्यो चांगला वाटते थोडा. 6% येतं. 6 डिफरंट फॅक्टरीज, कन्स्ट्रक्शन मिल, स्टील, आयरन ज्यूट. ओके, आणि ॲन्युअल अर्निंग पण यायची आहे. तर चल लिहितो. फॅक्टरी, कन्स्ट्रक्शन, मटेरियल, स्टील अँड आयरन, ज्यूट, वॉल पेंट, स्पायसेस अँड आर्ट. 1 2 3 4 5 झाले की रे. आणि क्राफ्ट. ओके. द अर्निंग ऑफ आर्ट अँड क्राफ्ट फॅक्टरी ओनर अर्न्स 1 लाख. बेस चुकीचा घेतला वाटते. बेस चुकीचा घेतला. एक मिनिट, पेज घेतो. इन्कम घ्यायला लागेल आणि इकडून 10 करतो. 10 9 8 7 6 5 5 6 7 8 9 10. बरं, ओके. 3 आणि 3 6. ओके. आर्ट अँड क्राफ्ट अर्न 1 लाख मोर दॅन ई. आर्ट मोर दॅन ई. ओके. बी ओनर ज्यूट लिस्ट. ज्यूट लिस्ट. सी आयदर वॉल और आर्ट क्राफ्ट. सी वॉल किंवा आर्ट रे बाबा. बरं. इज ॲन्युअल इज 3 लाख लेस दॅन डी. ए. ओके. हां. एफ ओनर्स ऑफ द फॅक्टरी ऑफ स्पायसेस आणि हायेस्ट. जमलं वाटते डी आणि ए, पण ई इथं येऊ शकते. बरं. डी आणि ई स्टील नाही. डी आणि ई स्टील नाही. सीज ॲन्युअल अर्निंग 1 लाख मोर दॅन ए. सी आर्ट. ओके, हे झालं. ई स्टील नाही, तर आर्ट इथं आहे, तर सी हे वॉल पाहिजे. आणि ई स्टील नाही, तर ये स्टील. 5 होतं राव इथं. आयरन स्टील, स्टील अँड आयरन. स्टील अँड आयरन. स्टील म्हणजे ए. ई अर्न 8 लाख रुपये. द कन्स्ट्रक्शन मिल ओन बाय. कन्स्ट्रक्शन 8 किंवा ई. ओके. सी फॅक्टरी अँड पर इयर. सी वॉल 7. 9 लाख डी आर्ट. ओके. माझ्यापाशी किती मिनटं राहिले? 8 मिनटं राहिले. हे पण राहिलं नाही. चल करतो सगळे. लय अरे अमेरित काम आहे आपलं. Certain number of persons circular table facing center information about only a few known but not more than 2 persons whose information is unknown sit together. Okay. दोन नॉट मोर दॅन का काय? नॉट मोर दॅन 2. 2 चालतील, 2 पेक्षा जास्त नाही. मोठा घेतो थोडा. 3 पर्सन ए आणि सी. ए आणि सी बद्दल काही नाही, तर मी लिहून ठेवतो. बरं. एफ इज सेकंड टू द राईट ऑफ सी. 4 जण ए आणि बी. एफ इज सेकंड टू द राईट ऑफ बी. 4 जण लिहायला परवडते. 2 पॉसिबिलिटी घेतो. एफ इज सेकंड टू द राईट ऑफ बी. एफ 4 जण ए आणि बी मध्ये. 1 2 3 4 ए आणि बी. 1 2 3 4 ए आणि बी. ओके. या 2 लाईनीला कनेक्ट नको करू, नाही तर चैनीसारखं घालता येते आपल्याला कोणाकडे. ओके, ते नंतर सांगतो मी आता, कारण की टाईम चालला आहे. ई सेकंड टू द लेफ्ट ऑफ जी. ई सेकंड टू द लेफ्ट ऑफ जी. जी इज इमिडिएट नेबर ऑफ सी.
G is immediate neighbor of C. बरं. F is fifth to the right of G. F is fifth to the right of G. 1 2 3 4 इथंच लिहितो G. कुठं गेलं ते? F is fifth to the right of G. 1 2 3 4 आणि इथं लिहितो G. बरं. G एक E. G एक E चुकलं. A3C ना रे, A3C आणि C हो Gच्या शेजारी आहे. इकडून तर नाही, इकडं येऊ शकते कुठे पण, जाऊ दे. 2% सीट बिटवीन E आणि D अँड D आणि B. बरं, D आणि B म्हणजे E आणि B मध्ये 5 पाहिजे. 1 2 3 4 नाही, 1 2 3 4 5 हेच आहे. 1 2 D तर घेतलं मी. A3C पाहिजे ना, A3C आणि Gच्या शेजारी C. एक इकडून तर नाही करता येत आपल्याला है ना, कारण की C Gच्या शेजारी येत नाही. 1 2 3 इथं येते C. बहुतेक बरोबर आहे बरं काय. ओके हो. हाऊ मेनी पर्सन? 3 1 3 3 2 6 3 3 9 10 11 आहे. 7 टू द लेफ्ट ऑफ B. 1 2 3 4 5 6 7 7 चुकला. 1 2 3 4 5 6 7 एकदम पाहू दे, घाई गडबड केली रे. 3% सीट बिटवीन ए आणि सी. ए आणि सी तिघं जण बरोबर आहे. F is second to the right of B. F is second to the right of B. चौघं जण आहेत ए आणि बी मध्ये. ए आणि बी मध्ये चौघं जण आहेत हो. E is second to the left of G. E is second to the left of G बरोबर आहे. G ह्यो सीच्या शेजारी आहे हो. F is fifth to the right of G. 1 2 3 4 5 बरोबर आहे. 2% सीट बिटवीन E आणि D. 1 2 D आणि B आणि D बरोबर आहे. डाटा सफिशियन्सी चुकलं पाहू आता. हाऊ मेनी पर्सन सीट बिटवीन ए आणि F? क्लॉकवाईज ए 2. फॉल्स. ए आणि ई इमिडिएट नेबर. ए आणि ई इमिडिएट नेबर्स बरोबर आहे. जी आणि सी इमिडिएट नेबर. जी आणि सी इमिडिएट. 2% सी ई बरोबर. 2% बी जी बरोबर. हेच पाहिजे मग आता पाहू दे. डी तिघं जण आहेत डी आणि जी मध्ये. 1 2 3 नाही, हेच बरोबर आहे. ओके, वाटत आहे पण पाहू आता काय होते. 35 नंबरचा राहिला आहे. व्हॉट इज द पोजिशन ऑफ F विथ रेस्पेक्ट टू D? इमिडिएट लेफ्ट. बरोबर, थोडं गडबड झाली रे पहिल्यांदा, नाही तर हे सॉल्व्ह होतं जरा, पण नाही होणार आता. जाऊ द्या, मिसलेनियस घेतो एक एक. चला मिसलेनियस. देर आर 100 बॉक्सेस. बरं, डिफरंट वेट आर अरेंज इन अ रो असेंडिंग ऑर्डर. म्हणजे छोट्यापासून मोठा चाललंय. बरं, असेंडिंग ऑर्डर. 25 बॉक्सेस लाइटर दॅन G. बरं, हे 26 झाले. मग 30 बॉक्सेस हेवियर दॅन H. बरं, मधातला आकडा माहिती मला. T इज इमिडिएट हेवियर दॅन H. याच्यातून एक गेला 29. ओके. 41 बिटवीन T आणि Z. मग T आणि Z 41 आहे, 40. तर हे असं पाहिजे Z, कारण की T आणि Z 41. ओके. G इज लाइटर दॅन Z. हो, G इज लाइटर दॅन Z आहे. व्हॉट इज द पोझिशन Z विथ फ्रॉम लेफ्ट हँड? लेफ्ट हँडकडून. बरं, लेफ्ट हँडकडून मला एकदा काउंट करते किती वाजले. हे 41 म्हणजे 40 आणि 30 झाले 70. हे 71 आणि 72 आणि हे झाले 26. हे झाले 8 98 2 27 आणि 28. काय गडबड केली रे. 28. चल, इथंच असायला पाहिजे. 29 दिसते जवळ. इफ नंबर पहिला, फर्स्ट, सेकंड, फिफ्थ फ्रॉम लेफ्ट हँड ड्रॉप. मग म्हणजे भरपूर टाईम आहे, मी आरामात सॉल्व्ह करतो, काही ताण नाही.
काय नंबर होता? 51 87 85 43 69 24 798. बरं ड्रॉप. बरं पहिला दुसरा पाचवा 9वा 5 6 7 8 9 12वा 10 11 12 आणि 15 13 14 15. बरं ड्रॉप. देन हाऊ मेनी पेअर्स ऑफ द डिजिट आर देअर, सो फॉर्म इच बिटवीन देम ॲज नॅचरल नंबर फ्रॉम फॉरवर्ड बॅकवर्ड. ओके 8 7 5 4 3 9 2 7 9 7 8 9 10 नाही 7 8 9 नाही 5 4 5 6 7 8 9 नाही 4 5 6 7 8 9 3 4 5 6 नाही 9 नाही 2 नाही नाही 7 8 9 10 नाही 2 3 4 5 6 7 8. बरं 9 नाही 3 4 5 1 2 3 4 5 6 7 मोर दॅन 5. पूर्व अशा प्रकारे होती टेस्ट. एक राहिला ना ह्यो 4 5 लाईक. काय करावं याचा 9चा जर म्हटलं तर 9 6 5 11 11 11 11 म्हणजे 2 डिजिट रूट पाहिलं तर 6 6 12 म्हणजे हे झालं 3 6 5 11 म्हणजे 2 4 10 11 11 म्हणजे 2 4 1. मी असं करू शकतो की बा लास्टला 6 1 सगळ्या याले 6 आहे 0 1च आले, पण नको रिस्क नाही येत. अशी टेस्ट केली बापो. हो चांगली वाटली असेल. कोणाचं काय होऊ द्या. कोण इंग्लिश आहे काय बरं इंग्लिशचं आपल्याला काही घेणं नाही. कोण पाहू शकतो आपण थांबा 1 मिनटं. चला बरं स्पीड मॅथ सॉल्व करू फक्त पॉईंटचं. ओके 8 त्रिक 24 12 2 12 चौक 48 4 1 4 2 8 आणि 8 चौक 32 16 2 50 100 25 4 75 12 30 15 2 काय नाही फक्त सिम्बॉल लक्षात ठेवावं बाकी काय नाही. 10 3 याला 3 9. ओके 6 6 36 6 6 36 मायनस करायचं ना आपल्याला 9 चौक 36 प्लस मायनस मायनस प्लस एक्स 60 15 चौक 60 15 चौक 60 4 चौक 16 अबे वाय इज ग्रेटर देन एक्स 8 चौक 32 16 2 आणि 8 म्हणजे 40 20 2 CNBD. ते तुम्हाला सांगतो कसं काय फास्ट केलं ते एवढं. अपस्ट्रीम द स्टील बोट नको ते मी क्वांटचा मास्तर नाही बस. ओके होप तुम्हाला टेस्ट आवडली असेल. उद्या आपण रँडम टेस्ट देऊ. 2 चुकलेच का याच्या 2 चुकले काय ताण नाही. लय दिवसाचा गॅप होता पोरो. जर टेस्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. नवीन चॅनलला असाल तर सबस्क्राईब करा. टेस्ट आवडली असेल तर थोडं कमेंट करा. बाकी भेटू आपण उद्याच्या टेस्टमध्ये. ते पण रँडम टेस्टमध्ये लाईव्ह टेस्ट नाक दिली राहू कारण की याचं सोल्युशन पाहिजे नाही. पण मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो एकदा. हे कसं करायचं
की बा सर याच्यात तुम्हाला ना कधी कधी कळत नाही की बा ह्यो इकडं घालागते तिकडे घालागते. जोपर्यंत सिटिंग अरेंजमेंट एंड होत नाही तोपर्यंत तसंच राहू द्या. चैनीचा खाचा माहिती आहे तुम्हाला. नंतर ह्यो आत घाल आणि ह्यो चैनीचा खाचा असं जोडत जोडत जाय म्हणजे की बा हे आत जातील आणि हे बाहेर जातील. मी तुम्हाला सांगतो महाभंडारा नावाची सिरीज चालू होणार आहे सोमवारपासून. त्याच्यामध्ये सांगेल नक्कीच. ओके. टेस्ट आवडली असेल तर परत सांगतो, कमेंट करा, लाईक करा. टिल देन बाय बाय, टेक केअर. एक मिनटं. लव यू गायज. थँक्यू अँड कीप प्रॅक्टिसिंग. ताण नका घेऊ. स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे बरं काय पोरो. तुम्ही 100% करू शकता. मी करू शकतो तर तुम्ही पण करू शकता. ओके. मान्य आहे की बा टेस्ट सोपी होती, 27 स्कोर आला, काय फरक पडत नाही. सॉरी 30 स्कोर आला 40पैकी, काय फरक पडत नाही. हळूहळू हळूहळू माझी पण प्रॅक्टिस होईल आणि तुमची पण प्रॅक्टिस होईल. चालेल. थँक्यू.